हिंदूंना मात्र नियम आणि कायदे दाखवतात. त्या अल्पसंख्याक मुसलमानांमध्ये फार मोठा पुरुषार्थ आहे असं तर काही ठरवू नका. त्यांना हे माहिती आहे राज्यकर्त्यांना हिंदूंच्या मतांवर निवडून जायचं, पण बोकड्या आणि बाटल्या खायला घालून जाती जातीच्या संघटना बांधून हिंदू फोडायचा. तू हिंदू नाहीये, तू माळी आहेस, तू मराठा आहेस, तू आगरी आहेस, तू कुणबी आहेस, तू भंडारी आहेस, तू बौद्ध आहेस, तू जैन आहेस, तू शीख आहेस, तू महानुभाव आहेस, तू वारकरी आहेस, तू हिंदू नाहीयेस. आणि त्या संघटित होणाऱ्या भूमिपुत्राला निराशेच्या गर्तेत लोटायचं. आणि हे यवनी षडयंत्र विघटित होत नाही. अल्लाह ताला से आवाज आई है, कांग्रेस आएगी. हे सगळे मूल्य दौडतात आणि कांग्रेस आएगी, कांग्रेस आएगी. अरे काय बोल यानो कांग्रेस आएगी. 90 कोटी हिंदू जागा झाला तर काँग्रेस जाएगी अरबी समुद्र में. पण आजची स्थिती इतकी दयनीय आहे आणि म्हणून ठरवलं खेड्यापाड्यात जायचं, तळागाळात पोहोचायचं, कायद्यांची कलमांची पर्वा करायची नाही. आमच्या पोलिसांवर हात उगारणाऱ्यांचे हात छाटायचे, मग 307 लागो नाही तर मान छाटल्यावर 302 लागो, पण ते करायचं. जे दिवस रात्र आपल्यासाठी जागतात, स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त करतात, कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करतात, त्या पोलिसांवर हात टाकला जातो. आणि हे गोट्या बडवलेले बैल जे राज्यकर्ते नपुंसक बसले ते भडवे त्या मूळ व्यवस्थापनावर कारवाई न करता अर्धुल्या गर्दुल्यांवर कारवाई करतात, पाकिटमारांवर कारवाई करतात. पण अबू असीम आझमी मोकळा आहे, शमशेर खान पठाण मोकळा आहे, सगळे आयोजक मोकळे आहेत. एखादा छातुरमातुर रजा अकॅडमीचा आयोजक म्हणून तुम्ही अटक केलात, पण तुम्ही हिंदू म्हणून शपथ घ्या. भारत मातेच्या कुठच्याही सुपुत्रावर, देव देश धर्माला मानणाऱ्या कुठच्याही हिंदूवर ज्या ज्यावेळी हिंदू म्हणून अत्याचार केला जाईल त्याचा प्रतिशोध घेतला जाईल, प्रत्याचार केला जाईल. आणि जर त्याचा अत्याचार होणार, ते अत्याचार थांबणार नसतील तर त्याला प्रत्याचाराने उत्तर निर्माण केलं जाईल. आया बहिणींच्यावर आमच्यावर बलात्कार होणार, आमची लेकरं अनाथ होणार आणि क्या मुंबई का जिगर देखो, मुंबई की जिंदा दिली देखो म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया दुसऱ्या दिवशी बातम्या दाखवणार. फिर मुंबईकर चला नोकरी पर. अरे नाही जाईल तर करेल काय, घरी खाणार काय? काय जिंदा दिली आहे का ती? मजबुरी आहे, नाईलाज आहे. आणि त्या नाईलाजाला जिंदा दिलीचं नाव देऊन फसवता. ती जिंदा दिली नाहीये. रेल्वेतून जाणारा, बसने जाणारा कर्मचाऱ्याला, चाकरमान्याला आई बहीण बायको 100 फोन करते दिवसातून. चहा घेतला का, रुमाल घेतला का, औषध घेतलं का. तिला ते बघायचं नसतं, तिला बघायचं असतं तो जिवंत आहे का, कुठे बॉम्ब तर फुटला नाहीये ना, कुठे अतिरेकी हल्ला तर झाला नाहीये ना. पण ते विचारायचं कसं स्पष्ट, म्हणून मोबाईल उचलतोय का हे बघत राहायचं. ही मुंबईकरांची अवस्था आहे. त्याला जिंदा दिली म्हणतात. म्हणजे अत्याचाराला, अन्यायाला गोजीलं नाव द्यायचं, गोंडस नाव द्यायचं आणि भुलवायचं. आणि हिंदू भुलणार. पण आता तो हिंदू भाबडा, निष्पाप हिंदू जसा छत्रपतींमागे उभा राहिला, जसा 350 वर्षापूर्वी वणवा पेटला, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बिदरशाही, दिल्लीची मोगलशाही पायदळी तुडवत इथल्या 12 बलुतेदारांनी, 18 पगार जातींनी हिंदू राष्ट्राचा जो वणवा पेटवला आणि औरंगजेबाची दाढी जाळून काढली, दिल्लीचं तख्त घरांनी फोडून काढलं, शिंद्यांनी तिकडे दिल्लीत साम्राज्य निर्माण केलं, महाजी शिंद्यांनी, आणि नामधारी बादशाह बसवला आणि भगवा ध्वज फिरवला आणि गोहत्येविरुद्ध आदेश काढला आणि गोहत्या बंदी करण्यात आली. ती महाजी शिंद्यांची औलाद, महाजी शिंद्यांची संताप या देशाला हवी आहे. गोमांस एक्सपोर्ट केलं जातं भारतातून, जिथे गाईला आई मानलं गेलंय. कारण पूर्वीच्या काळी एखाद्या कवळ्या मुलीचं लग्न व्हायचं, अल्पवयीन मुलींची लग्न व्हायची आणि अल्पवयीन मुलींची झालेली लग्न नंतर त्या मुलींना होणारं गर्भपण, गर्भधारणा आणि गर्भधारणेनंतर बाळंतपण त्या शारीरिकदृष्ट्या विकसित नसल्यामुळे त्या गरोदरपणात त्या मुली मरायच्या अल्पवयीन असल्या कारणानं. आणि मग त्या नवजात शिशूला अपशकुनी म्हणून दूध आई मिळायची नाही. मग देवाचे शास्त्रज्ञ, ज्यांना आपण ऋषी म्हणून ओळखतो, ऋषी मुनी महामुनी ओळखतो, जे संशोधनामध्ये लीन असायचे, जंगलात वनात अरण्यात राहून जे सतत संशोधन करत असायचे, अशांनी संशोधन केलं की त्या निष्पाप जीवाचा काय दोष. मग म्हशीचं दूध चालत नाही, शेळीचं दूध चालत नाही, पण स्त्रीच्या दुधाचं, गाईच्या दुधाचं फॅट, त्याचं प्रोटीन, त्याचा दर्जा फक्त आईच्या दुधाचा आणि गाईच्या दुधाचाच सेम असतो. म्हणून देशी गाय, जी गावरान गाय आहे, तिचं दूध ते लहान नवजात शिशूला सुद्धा चालतं. एखाद्या नवजात शिशूची जर आई गेली दुर्दैवाने तर त्याला गाईचं दूध दिलं जातं. मग त्या ज्या दुधावर तो जगला
त्याची माता कोण? गोमाता. डेटॉल फिनेल नव्हतं तेव्हा अँटीबायोटिक म्हणून, आणि आजही वैज्ञानिक संशोधनातून निष्पन्न झालेलं आहे की गावरान गाई, देशी गायींचं गोमूत्र हे एकमेव मूत्र जंतुनाशक आहे. हा सगळा शास्त्रीय विषय आहे. त्याला आध्यात्मिक दर्जाने सांगण्यात आलं कारण सर्वसामान्य समाजाला ते पचवता यावं. अध्यात्म हे न कळणाऱ्या विज्ञानाचं नाव आहे. विज्ञानाच्या पलीकडे काय असतं तर अध्यात्म आहे. त्याला थोतांड मानू नका. तुम्हाला कळलं नाही तर त्याला थोतांड म्हणा. विमान कसं उडू शकतं? पण विमान उडतंय, आज दिसतंय. पूर्वी धर्मग्रंथांमध्ये तसे संकेत आहेत, दाखले आहेत. अनेक महापुरुषांनी रावणासारख्या टाटा बिर्लांकडे तेव्हाच्या विमानं होती, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली होती. कालांतराने सृष्टीच्या नियमानुसार पुन्हा एकदा पतन झालं, पुन्हा निर्मिती झाली आणि पुन्हा तंत्रज्ञान वर आलं. आज विमान धावतंय. म्हणजे त्या कल्पना नव्हत्या, ते वास्तव होतं. मग त्या आईच्या दुधाची तुलना होणाऱ्या गाईला गोमाता म्हटलं गेलं. तिच्या शेणाचा उपयोग, तिच्या गोमूत्राचा उपयोग, सर्व गुण संपन्न असा हा पशु केवळ देवता आहे असंच धरलं पाहिजे. कुठेतरी नैवेद्य दाखवण्यापेक्षा मानवजातीचं कल्याण करणाऱ्या या पशूंचं पालन केलं पाहिजे, पशूंचं पूजन केलं पाहिजे. म्हणून त्या गायीच्या पोटातच 33 कोटी देव आहेत असं समजा आणि तिच्या गोमुखात घाला तर सगळं पुण्य लागतं. म्हणून त्या वंशाची जोपासना केली. ही झाली कृतज्ञता. जाती पाती भाषा वर्ण प्रांत सांगणाऱ्या नेत्यांना ठेचलं पाहिजे. आणि आम्ही हिंदू आहोत, हिंदू राष्ट्र स्थापन होत नाही, राजकीय अधिकार आमच्या हातात येत नाही, पूर्णपणे हिंदू हिताचं राजकारण राबवलं जात नाही, तोपर्यंत हा लढा, तोपर्यंत हे आंदोलन शमणार नाही, थांबणार नाही. लंडन, युरोप, अमेरिका, इटली, फ्रान्स इथे कुठेही तरुणांना देशासाठी, धर्मासाठी सभा घ्याव्या लागत नाहीत. का? कारण तिकडचे सत्ताधारी, तिकडचे राज्यकर्ते देशद्रोह्यांना बुडवायला, ठेचायला मजबूत आहेत. सद्दाम हुसेन, तो जो इराकचा राष्ट्राध्यक्ष होता, त्या सद्दामला राष्ट्राध्यक्ष असून सुद्धा फाशी लावायला वेळ बघितला नाही. खोटं न्यायालय चालवण्यात आलं, ताबडतोब फाशीवर देण्यात आलं. ओसामा बिन लादेन नावाच्या ढेकणाला, उंदराला बाहेर काढून बिळातून अरबी समुद्रात बुडवण्यात आलं. कोणाची काही त्याचा शव दिला पाहिजे हो. काही झालं ना, मृत्यूनंतर वैर संपलं असं काही अमेरिका म्हणाली नाही. त्याची कुठेही कब्र बांधली नाही. आणि ह्या आमच्या हरामखोरांनी एरोडा तुरुंगात या अजमल कसाबला काढलाय. म्हणजे उद्या अफजल खानाच्या थडग्याविषयी, खुलताबादच्या औरंगजेबाच्या थडग्याविषयी जो वाद चालू झालाय, उद्या अजमल कसाब विषयी पण तो वाद चालू होईल. कारण इथे देशद्रोह करणं हा अभिमानाचा विषय आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गौरवाचा विषय आहे, मानवतेचा विषय आहे. आणि स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदुत्वाची यलगार करणं, जयघोष करणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि तो गुन्हा देव देश धर्मासाठी, आया बहिणींच्या मळवटासाठी आपल्याला वारंवार करावा लागणार आहे. कुणाचीही पर्वा न करता फक्त हिंदू म्हणून एकत्र आला तर या देशात, या जगात तुमच्या विरोधात जाण्याचं सामर्थ्य कुणाची माय व्यायली नाही. इतके तुम्ही सामर्थ्यशाली आहात, इतके तुम्ही शक्तिशाली आहात. फक्त गरज आहे तुम्हाला त्या तलावात नेऊन तुमचा चेहरा दाखवण्याची की अरे तुम्ही नरसिंह आहात, तुम्ही अफजल गुरु, अफजल खान, शाहिस्ते खान बडवलेले लोक आहात, मारलेले लोक आहात. तुम्ही शिवा काशी